नमस्कार माझ्या द्राक्ष बागायतदार मित्रांनो. तर द्राक्ष बागेत वांज पुसताना तर काय काळजी घ्यायची, बरेचसे बागायतदार काय चुका करतात आणि नंतर काय त्रास होतोय हे तुम्हाला आत्ताच सांगतो. आता इथं जर बघितलं ह्या काडीला 1 2 3 4 5 6 इथं 6 गट ठेवले. इथं जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 8 गट ठेवल्यात. तर एवढे एका काडीला पेलणार आहे का? हे एका काडीला 7-8 घड, ह्याला 6-7 घड, ह्याला आता 5-6 घड आहेत, तर हे पेलणार आहेत का? तर वांज काढत असताना आत्ताच लक्षात ठेवायचं की हे जे आहेत शेंड्याकडचं 2-4 घड चांगले ठेवायचे. आता हे बेदाण्याला प्लॉट आहे, ठीक आहे, चालतंय, अंतर जास्त आहे, तर काय करा, जेवढे शेंड्याकडचे घड आहेत तेवढे 2-3 ठेवा अंतरानुसार. तर अशा पद्धतीने करा. आणि खालचे जे घड आहेत, आता ह्याचा काय होतंय, ह्याचा शेंडा चालत नाही, परत भविष्यात जाऊन ह्याला शुगर वगैरे यायला दमवतंय. मग आता काय करतंय, परत भविष्यात मग हे झाडातलं स्टोरेज ओढून घ्यायचा प्रयत्न करताय. तर ह्याला आत्ताच थांबवा. आणि जेवढं द्राक्ष बागेत जेवढं आपल्याला पाहिजेत, काडीला 2-3 घड किंवा मार्केटनुसार स्क्वेअर फुटाला 1 घड, नुसार स्क्वेअर फुटाला 1.5-2 घड